आज आमच्या इथे होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तर मंडळी, हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा पार पडला ते आपण बघणारच आहोत. त्याआधी तुम्हा सर्वांचे निकिताच रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मी बनवलेले आहे तीळ व गुळाचे लाडू. तर मंडळी, सर्वप्रथम आपण बघणार आहोत तीळ व गुळाचे लाडू बनवण्याची रेसिपी. चला तर मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणात तीळ घेतलेले आहे. तीळ थोडेसे लालसर रंगाचे आहे, पूर्ण व्हाईट तीळ घ्यायचे नाही आहेत, जेणेकरून लाडवांना चव फार छान येते. तर मंडळी, मध्यम आचेवर आपल्याला इथे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ छान भाजून झाले की ते एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्याच प्रमाणात अर्धा किलो इतके आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांनी लाडूला चव फार छान येते आणि खायला देखील छान लागतात. तुम्ही घरात देखील बनवून ठेवू शकतात. मंदम आचेवर आपल्याला शेंगदाणे देखील इथे छान भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान भाजले की आपल्याला ते काढून घ्यायचे, त्याचे टलफरं बारीक बारीक काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे. त्यासाठी मी गूळ बारीक कट करून घेतलेला आहे. थोडेसे शेंगदाणे घालायचे आणि थोडासा गूळ घालायचा. व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्याच प्रमाणात थोडी हावरी व थोडं गुळाचं प्रमाण घेऊन आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. सगळं आपल्याला एकजीव करून छान असं वाटून घ्यायचं आहे. गुळाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे. दोन्ही प्रमाणात अर्धा अर्धा किलो घेतल्यामुळे पाऊण किलो इतका असा मी गूळ त्यासाठी बारीक कट करून घेतलेला आहे. छान असं सगळं वाटून झालेलं आहे. आता आपल्याला एका तडका पॅनमध्ये 2 चमचे इतके साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तूप छान असं पगळवून घ्यायचं आहे. तुपाला छान कड आला की आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं उन्हातलीच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, लाडूंमध्ये थोडे थोडे तीळ दिसण्यासाठी मी इथे सगट हावरी ठेवलेली आहे. ती आपल्याला त्यानंतर त्याच्यावरून घालून घ्यायची आहे. तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, हे छान असं मिक्स करून घेतलं आणि आम्ही मैत्रिणींनी मिळून छान असे लाडू वळवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते, छोटे छोटे आकाराचे मी इतकेसे लाडू त्याचे तयार करून घेतलेले आहेत. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची तीळ व गुळाची लाडवांची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आत्ता आपण तयार झालेलो आहोत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी. लाडूही छान मस्त. चला तर मंडळी, आता बघूया आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा पार पाडला ते. या आहे आमच्या सोसायटीतील सर्व बायका. या बायकांनी मिळून सगळ्यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. खूप छान असं नियोजन होतं. डेकोरेशन देखील खूप छान होतं. मी पहिल्यांदा स्टार्टिंगलाच काही फोटोज यामध्ये अपलोड केलेले आहे. तुम्ही बघू शकता. इथे खूप छान अशी भरजरी साडी पैठणीची रांगोळी यांनी काढलेली होती. डेकोरेशन देखील खूप छान केलं होतं. सगळ्या बायकांनी हळदी कुंकू लावलं, वाण वाटले व थोडासा नाश्ता वाटला आणि असा आमचा पार पडला हळदी कुंकवाचा कार्यक्रम. काही फोटोज